तुमच्या घरामध्ये जर सारखी भांडणं होत असतील, घरामध्ये ताणतणाव राहत असेल, घराची प्रगती होत नाही, रात्रंदिवस कष्ट करून घरामध्ये पैसा टिकत नाही, घरामध्ये भावाभावाचं पटत नाही, नवरा बायकोची सारखी भांडणं होत राहतात, सासूसुनाची भांडणं होत राहतात, घरामध्ये चिडचिडीचं वातावरण राहतं आणि घरामध्ये सुख शांती नांदत नाही, घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांचा डोंगर उभा राहतो आणि या सगळ्या मानसिक तणावातून माणसाला असं वाटतं की आता आपण या जगात न राहिलेलं बरं, अशी स्थिती होते। मंडळी, ही स्थिती कशामुळे तयार होते तुम्हाला माहिती आहे? घरामध्ये जर पितृदोष असेल, तुमच्या घराला जर पितृदोष लागला असेल तर अशी परिस्थिती तयार होते। त्याच्यामुळे तुमच्या घरावर जो पितृदोष आहे ना, हा पितृदोष घालवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। मंडळी, पितृदोष म्हणजे काय? पितृदोष कसा ओळखायचा? पितृदोषाची लक्षणं काय? पितृदोष आपल्या घराला लागल्यावर आपण काय करायचं, त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील आणि थोडक्यामध्ये पितृदोषाच्या संदर्भात योग्य ती माहिती गरुड पुराणांच्या आधारे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। मंडळी, हा व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का? या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पितृदोषाच्या बाबतीत सगळ्या संकल्पना व्यक्त करणार आहे। पितृदोष नेमका कशाला म्हणतात आणि त्याच्यावर निशुल्क आणि कमी खर्चातले उपाय काय करता येतील आणि पितृदोष नष्ट केल्यावर आपल्या घरामध्ये कसं वातावरण होईल आणि पितृदोषाच्या अगोदर आपल्यामध्ये कसं वातावरण राहील, या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका। रामकृष्ण हरी मंडळी, मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे, तुमच्या जीवनातल्या जेवढ्या काही समस्या असतील त्या समस्यावर उपाय आणि मार्गदर्शन करण्याचं काम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी नेहमी करत असतो। म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पितृदोषाविषयी सांगणार आहे। हा पितृदोष नेमका कसा ओळखायचा, आपल्या घराला पितृदोष लागला का नाही हे जर ओळखायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पितृदोषाची लक्षणं, पितृदोषाची व्याख्या, पितृदोषावर काय उपाय करता येईल, पितृदोषामुळे आपल्या घरात काय परिणाम होतात ही सगळी माहिती देणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ आवर्जून पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण सध्या श्राद्ध विधी चालू आहे, पितृपक्षाचा महिना सुरू आहे आणि या पितृपक्षामध्ये हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पितृदोष म्हणजे काय जाणून घेऊया। मंडळी, पितृदोष या शब्दाची जर आपण व्याख्या केली ना तर पितृ या शब्दाचा अर्थ होतो पूर्वज किंवा आपले जे वाडवडील आहेत त्यांच्या अर्थाने पितृ हा शब्द वापरला जातो। आणि दोष म्हणजे काय? काहीतरी चूक, काहीतरी त्यांचा कोप, काहीतरी अर्धवट गोष्ट राहिली त्याच्यामुळे त्यांचा दोष आपल्याला लागतो, म्हणजे पितृदोष। मंडळी, हा पितृदोष नेमका कोणाला लागतो जर आपण विचार करायला जर गेलं ना तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला 4 प्रकरणं पाहता येतील। 4 लोकांच्या घरामध्ये नेहमी पितृदोष राहतो। कोणाच्या घरात राहतो ते आपण बघूया। पहिली गोष्ट, पितृदोष हा कोणाचा लागत असतो? आपल्या घरातले जे पूर्वज आहेत, जे मृत पावलेल्या व्यक्ती आहेत त्यांचा जो दोष लागतो, त्यांचा जो शाप लागतो, त्यांचा जो तळतळाट लागतो त्याला पितृदोष असे म्हणतात। तर मंडळी, हा पितृदोष नेमका काय असतो ते मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पितृदोष कशामुळे होतो? तर बघा, आपले जे पूर्वज असतात ना तर त्या पूर्वजांचा आपण विधी करत असतो, विधी मार्ग करत असतो। तर मग एखादा व्यक्ती जर आपल्या घरातला मृत पावला असेल, मागच्या पिढ्यांमध्ये कधीतरी 1, 2, 3 पिढ्यांमध्ये जर कोणी मृत पावला असेल आणि मग त्या मृत पावलेल्या व्यक्तीची विधी जर झाली नसेल, आपल्या भाषेमध्ये त्याला म्हणतात, त्याला जर भडाग्नी मिळाला नसेल, त्यांची अंत्यविधी झाली नसेल, त्याचा दशक्रिया विधी झाला नसेल, त्याचा श्राद्ध विधी झाला नसेल, अशा अनेक प्रकारच्या विधी असतात माणूस मेल्यानंतर। या विधी जर तुम्ही पार पाडल्या नाही तर त्या व्यक्तीचा दोष, त्या व्यक्तीचा तळतळाट तुमच्या घराला पुढच्या पिढीमध्ये लागत असतो। तर मग अपूर्ण विधी झाली असेल तर पितृदोष लागतो। दुसरी गोष्ट म्हणजे पितृदोष आपल्या घरातला जर कोणी अपघाती मरण पावला असेल, अपघाती मृत्यू जर आला असेल, ॲक्सिडेंटमध्ये जर कोणी मेला असेल तर काही ॲक्सिडेंट अपघातामध्ये काही लोकांचं शरीर सापडत नाही, शेव सापडत नाही, मग त्याच्यामुळे त्या व्यक्तीचा विधिमार्ग कसा करावा हे आपल्याला सुचत नाही। मग त्या ठिकाणी आता अहमदाबादला मागे एक विमान कोसळलं होतं बघा, तर त्या विमानामध्ये काही लोकांचे अस्थी सापडल्या नाही, काही लोकांची हाडं सापडली, त्याचा DNA टेस्ट करून त्यांनी त्यांचा विधिमार्ग केला। मग असा जर एखादा प्रसंग उद्भवला असेल तर त्या प्रसंगातून आपण त्या व्यक्तीचं विधिमार्ग करू शकत नाही।
मग त्याच्यामुळे त्या अपघाती मरण पावलेल्या व्यक्तीचा सुद्धा आपल्याला तळतळाट लागतो, पुढच्या पिढीला त्याचा दोष लागतो. तिसरी गोष्ट, जी मृत पावलेली व्यक्ती असते, मरण पावलेली, त्या व्यक्तीची काही इच्छा अपूर्ण राहिलेली असते. मग अपूर्ण इच्छेपोटी त्याचा दोष आपल्याला लागतो. तुम्हाला तर माहिती आहे, दहाव्याच्या काळामध्ये दशक्रिया विधी करत असताना आपण कावळ्याला पिंड देतो, कावळा पिंडाला शिवत नाही. म्हणजे काय, त्या माणसाच्या मनातली इच्छा काहीतरी अपूर्ण राहिलेली असते आणि आपण त्या पिंडाच्या भोवती पाणी फिरवतो आणि ती मनातली इच्छा बोलून दाखवतो, लगेच ती कावळा येतो आणि पिंड उचलतो. परंतु आपण ती इच्छा पूर्ण त्या पितरांची करत नाही. मग ती इच्छा पूर्ती न झाल्यामुळे त्या पितरांचा दोष आपल्याला लागतो. मग तोही पितृदोषाच्याच रूपात आपल्याला भोगावा लागतो. आणि दुसरी अत्यंत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखाद्या व्यक्तीचा आत्मा मुक्त होत नाही, तो आत्मा कायम भटकत राहतो आणि तो आत्मा मुक्त न झाल्यामुळे पितृदोष आपल्याला लागतो. हे असे ठराविक काही असे कारण आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पितृदोष तयार होतो. तर थोडक्यामध्ये या सगळ्या कारणांचा जर सारांश सांगायचा झाला तर आपल्या घरातल्या जे मृत पावलेले व्यक्ती आहेत, जे आपले पूर्वज आहेत, आपण त्यांचा विधिमार्ग, त्यांचा जो विधिमार्ग असतो त्यांच्यासाठी आपण जे करायला पाहिजे ते आपण करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या घराला पितृदोष लागतो. या सगळ्या कारणावरून असं समजतं की हा पितृदोष असतो. बरं, आता पितृदोषांची आपण त्या ठिकाणी कोणाला लागतो हे ओळखलं, परंतु पितृदोषाची लक्षणं काय, तो कसा ओळखायचा, आपल्या घराला लागलेला आहे का नाही. तर मंडळी, पितृदोषाची काही प्रमुख लक्षणं मी तुम्हाला सांगतो. माणूस रात्रंदिवस कष्ट करतो, कशासाठी, पैसा मिळवण्यासाठी, परंतु घरामध्ये पैसा येत नाही. बरं, आला पैसा तर घरामध्ये टिकत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही. हे एक पहिलं कारण. घरामध्ये अनेक वर्ष झाले लग्न होऊन तरी आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला मूलबाळ होत नाही, संतान प्राप्ती होत नाही. हे दुसरं पितृदोषाचं लक्षण. तिसरं पितृदोषाचं अत्यंत महत्त्वाचं लक्षण, पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये सदैव भांडणं राहतात, घरामध्ये चिडचिड राहते, घरामध्ये कटकटीचं वातावरण राहतं, अशांत घर राहतं. घरातले माणसं एकमेकाविषयी कट्टरतेची भावना मनामध्ये ठेवून राहतात आणि एकमेकाविषयी चिडचिड करतात, भांडणं करतात आणि या सगळ्या गोष्टी होतात. आता चौथं कारण म्हणजे काय, घरामध्ये विभक्त वातावरण तयार होतं, घरातली माणसं एकत्र राहण्याच्या भूमिकेमध्ये राहत नाहीत. हे असे अनेक प्रकारची भांडणं, भाऊभाऊकीसोबत भांडणं, शेतावरून भांडण, जागेवरून भांडण, या सगळ्या गोष्टी पितृदोषामुळे होतात. आणि थोडक्यामध्ये आपल्या घराची प्रगती होत नाही, आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला लाभत नाही. घरामध्ये सारखं आजारपण राहतं, सारखं त्या ठिकाणी काही ना काही आजारपण, दवाखाना, या सगळ्या गोष्टी होत राहतात. कोर्ट कचेरी, वकील, भांडणं, त्या ठिकाणी सगळे वांदे होतात. कधी कधी घटस्फोटापर्यंत या गोष्टी जातात. ते होतं कशामुळे, पितृदोषामुळे. पितृदोषाची लक्षणं पाहिली, पितृदोषाची व्याख्या पाहिली. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की हा पितृदोष घालवायचा कसा, याच्यावर उपाय काय. तर मंडळी, तुम्हाला या पितृदोषावर मी उपाय सांगणार आहे. तुम्ही यूट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि असाच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला. शेवटला मी व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहे. तर मंडळी, गरुड पुराणामध्ये आपण बघितलं, गरुड पुराण असं सांगतं की पितृदोष जर घालवायचा असेल तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे उपाययोजना सांगितलेल्या आहेत. तर पहिला उपाय काय करायचा, आपले जे पूर्वज आहेत त्यांचा आपण श्राद्धविधी पूर्ण करायचा, त्यांच्या नावाने तर्पणविधी करायचा, गयेला जाऊन आपण त्यांच्या नावाने श्राद्ध घालायचं. मग हे श्राद्ध घालत असताना ते तर पूर्णच करायचं. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पितृदोष घालवण्यासाठी आपण कोणाला नागबळीचा दोष असतो तो आपण पूर्ण करायचा, नाशिकला जाऊन त्यांच्या नावाने आपण पिंडदान करायचे. हे आपल्याला प्रमुख गोष्टी आहेत. परंतु आपल्या घरातल्या पूर्वजांच्या काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात, त्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आपण पूर्ण करायच्या. आणि हे जर आपण केलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण याच्यातून मुक्त होऊ शकतो आणि आपल्याला पितृदोषातून मुक्तता मिळवता येऊ शकते. मग तुम्ही म्हणता आम्हाला याच्यापैकी काहीच करायचं नाही, तर मंडळी, सगळ्यात सोपा उपाय सांगतो तुम्हाला. पितृदोष जर घालवायचा असेल तर आपल्या पूर्वजांच्या नावाने आपण वर्षातून एकदा का होईना अन्नदान केलं पाहिजे. मग ते कोण्याही तीर्थाच्या ठिकाणी आपण अन्नदान करावं. पंढरपूर, आळंदी, देहू किंवा वृंदावन अशा अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, काशी, आपण अन्नदान करू शकतो. आपल्या वारकरी संप्रदायातल्या संत महात्म्यांनी सांगितले, तेथे एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उदरण. म्हणजे काय, तर त्या तीर्थाच्या ठिकाणी आपण जर अन्नदान केलं तर आपल्या अनेक प्रकारच्या कोटी कुळाचा उद्धार होत असतो.
म्हणून मंडळी, अन्नदान हे सगळ्यात महत्त्वाचं दान आहे पितृदोषावर. म्हणून तुम्ही आवर्जून अन्नदान करा. अन्नदान करत असताना आपल्या पूर्वजांच्या नावाने अजून काही चांगल्या गोष्टी करतात असतील तर त्या आपण नक्की करा. आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला नक्की शांतता मिळेल. आपल्या पूर्वजांच्या मनामध्ये काय इच्छा होत्या त्या आपण पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न केला पाहिजे. असं केल्याने आपल्या घरातला पितृदोष कायमचा नष्ट होतो. मग जर तुम्ही म्हणताल अजून सोपा उपाय, तर हो मंडळी, अजून एक सोपा उपाय सांगतो. तुम्हाला काही करायचं नाही. दर अमावस्याला आपल्याला आपल्या गावातलं जे ग्रामदैवत आहे मारुती किंवा हनुमानाचं मंदिर असेल, या हनुमानाच्या मंदिरामध्ये आपल्याला एक तेलाचा दिवा लावायचा, मोहरीच्या तेलाचा, दर अमावस्याला. असं केल्यानं काय होईल की आपल्या घरातली जी मृत पावलेली व्यक्ती आहे, पूर्वज आहेत, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. मंडळी, अशा अनेक प्रकारचे उपाय आहेत. फक्त कोणाच्या घरामध्ये कितपत पितृदोष आहे त्याच्यावरून त्याची टक्केवारी काढून आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकतो. तर मंडळी, अशा पद्धतीने पितृदोष ओळखायचा आणि याच्यावर अशा पद्धतीने उपाययोजना करायच्या. आता श्राद्धविधी चालू आहे. या पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या नावाने आपण श्राद्ध घालायचे. जर तुम्हाला त्यांचा तिथी माहीत नसेल, ती कधी गेले, त्यांचा मृत पावलेली तिथी माहीत नसेल, तर तुम्ही सर्व पितरी अमावस्याला त्यांच्या नावाने श्राद्धविधी करू शकता. असे केल्याने तुमच्या घरातला पितृदोष कायमचा नष्ट होईल. तर मंडळी, ही झाली बघा पितृदोषाची संपूर्ण माहिती. श्री गरुड पुराणाच्या आधारे मी देण्याचा तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहतील. तुम्ही बघत राहा. रामकृष्ण हरी.